नमस्कार. नमस्कार. नाव राकेश भीमराव पवार, बरं राहणार अटकी, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं. आता तुम्ही औषध वापरलं आहे, कुठल्या कंपनीचं वापरलं? DNM कंपनीचं औषध वापरले. मग कोणाकडनं घेतले? अटक्याचं एक शेतकरी आहेत माळी म्हणून, हां त्याच्याकडे घेतले. हां हां हां. तुम्हाला काय फरक काय दाखवला? या रानातला असा ऊस पहिल्यांदा झालाय हां हां हां. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे एक आळवणी 3 फवारणी झाली का आत्तापत्र? आतापर्यंत एवढं झालेलं आहे. तर ऊसाची गुणवत्ता, जाडी, संख्या हां 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 अगदी समाधानकारक आहे. हां हां हां. ऊसाची पेरं वगैरे, जाडी वगैरे बरं 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 बरं. सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे हे पीक बघून तुम्ही समाधान आहात? अगदी समाधान आहे. माळींचं आणि कंपनीचं सगळ्यांचं अभिनंदन. बरं. आता तुम्ही भाताची लागण केली आहे? ते आता भात काढून केलेले आहे, सुरूची लागण आहे. मग आता त्या भाताच्या लागण आता कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. बरं. त्यानंतर परत दाखवू दिलीच माळीसाहेब. बरं तर भाताची लागण सुद्धा आम्ही भात काढल्यानंतर काय झालं, पाऊस पडला त्यामुळे रानाची मशागत वगैरे काय झाली नाही. बरं. तरी 86-0 ह्यामधील एक जेट्टा कापून लावलेला होता. तर त्या जेट्टा लावला तसाच उभा केला वलीत. एक बगल वगैरे आम्ही परत सगमतीत बागलं, ते पण आळवणी फवारणी घेतलेली आहे. बरं 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 बरं. आणि ते आळवणी फवारणी घेतल्यानंतर बरं बरं. आता ह्या अडसाली बरोबर खालचा ऊस आला असा म्हटलं तरी काय हरकत नाही. भातावरची लागण ह्या तुमच्या अडसळीच्या ऊसाबरोबर आल्या, तुमची लागण आलेली आलेले चांगली आहे. आलेली. आता पीक बघून तुम्हाला समाधान वाटते? समाधान वाटतंय एकदम. आपल्या DNM कंपनीचं ह्याच्यापासून समाधान आहात? समाधानी आहे. चांगल्या उत्कृष्ट त्यांची खतं वगैरे आहेत, रिपोर्ट दिलेले आहेत त्यांनी. जाडी बिडी पेरायला हे चांगलं आहे ना? चांगली आहे, काय अगदी समाधानी वाटतं. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भाताची लागण दाखवूया त्यांना. चालेल.